कुंभ राशी एक गूढ, तीव्र आणि आत्मा शोधणारी राशी. जन्मतःच ही राशी खूप संघर्ष, परिवर्तन आणि पुन्हा उगम घेणाऱ्या गरुडासारखी असते. 2025 मध्ये बृहस्पती म्हणजेच गुरु मेष राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. 20 मे 2025 या तारखेपासून हा बदल होणार असून कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत निर्णायक आणि नियती वळवून टाकणारा ठरणार आहे. गुरु हा ज्ञान, समृद्धी, नीतिमत्ता आणि अध्यात्म यांचा कारक ग्रह असून त्याच्या गोचर राशीवरील परिणाम खोल आणि दूरगामी असतो. या संपूर्ण लेखात आपण पाहणार आहोत की 8 प्रमुख क्षेत्र जिथे गुरुने जणू शपथ घेतली आहे की यावेळी मी तुझं जीवन बदलणार. हे एक भाकीत नाही, तर हे एक आंतरिक स्पष्ट संकेत आहेत. नंबर 1 आहे आर्थिक क्षेत्रात गुरुचं वरदहस्त. 2024 पर्यंत कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीत सतत चढ उतार, अचानक खर्च आणि स्थैर्याचा अभाव होता. पण गुरु आता तुमच्या सप्तम स्थानात जसे की भागीदारी, व्यवहार, करार मध्ये जात आहे आणि तिथून द्वितीय धनभावावर पवित्र दृष्टी टाकत आहे. या दृष्टिकोनातून रोखलेली संपत्ती परत मिळण्याची शक्यता वाढते. शेअर बाजार, गुंतवणूक योजना किंवा कोणत्याही प्रकारचे रिअल इस्टेट डील फायदेशीर ठरेल. भागीदारीत व्यवसाय सुरू केल्यास उत्पन्नात वाढ होईल. जुन्या आर्थिक वादांवर यशस्वी तोडगा निघेल. याशिवाय गुरुचा स्पर्श झाल्यावर पैशांच्या दृष्टिकोनात एक आध्यात्मिक समज येते. संपत्ती ही साधन आहे, साध्य नाही. तुम्ही आता जाणीवपूर्वक वाचवायला आणि गुंतवायला शिका. करिअर आणि व्यावसायिक जीवनात महान कलाटणी. गेल्या काही वर्षांमध्ये कुंभ राशीच्या जातकांनी कठोर परिश्रम केले, पण त्याला योग्य ते श्रेय किंवा संधी मिळाली नाही. आता मात्र गुरुच्या राशी बदलामुळे मोठ्या पदोन्नतीच्या शक्यता निर्माण होतील. नवी नोकरी, परदेशी संधी किंवा स्वप्नातील कंपनीमध्ये प्रवेश होईल. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे. मिडल मॅनेजमेंट ते वरिष्ठ अधिकारी पातळीवर जाण्याची संधीचा काळ आहे. विशेषतः गुरु जेव्हा सप्तम स्थानात जातो तेव्हा तो व्यावसायिक सौद्यांना शुभ प्रभाव देतो. त्यामुळे जुने क्लायंट्स परत येतील, नवीन कंत्राटं मिळतील आणि उत्पन्न वाढ होईल. नंबर 3 आहे वैवाहिक नात्यांमध्ये सुसंवाद आणि नव्या सुरुवाती. गुरु सप्तम भावात प्रवेश करत आहे. विवाह आणि दीर्घकालीन संबंधाचं घर ही स्थिती म्हणजे विवाहितांसाठी जुन्या वादांवर तोडगा. घटस्फोटाच्या टप्प्यांवर असलेली नाती सावरण्याची संधी आहे. एकमेकांना पुन्हा समजून घेण्याचा काळ आहे. प्रेमसंबंध अधिक स्थिर होतील. अविवाहितांना योग्य आणि प्रतिष्ठित स्थळं येतील. गुरुचे प्रभाव दीर्घकाळ टिकणारे असतात. जर एखादं नातं प्रेम, विश्वास आणि नीतिमत्तेवर आधारित असेल तर ते विवाहाच्या दिशेने पुढेही जाईल. नंबर 4 आहे शत्रूंचा नाश आणि मानसिक विजय. कुंभ राशीच्या जातकांवर दीर्घकाळ गुप्त शत्रू, वाद, राजकीय खेळी किंवा घरगुती विरोधकांचा त्रास होता. पण गुरुचा प्रभाव न्यायधर्मी आणि रक्षण देणारा आहे. कोर्ट केसेस तुमच्या बाजूने येण्याची शक्यता वाढेल. गुप्त शत्रू उघड होतील आणि त्यांच्या युक्त्या निष्फळ ठरतील. मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास परत येईल. गुरुच्या कृपेमुळे कुंभ राशीसारखा ग्रहण करणारा जातक पुन्हा प्रकाशात येतो. तुकाराम महाराज म्हणतात की जे जे अडथळे ते गुरुच्या चरणांशी झुकले. नंबर 5 आहे आध्यात्मिक जाणीवांचे उत्कर्ष. कुंभ राशी आधीच गूढ आणि अंतर्मुख आहे. गुरु आता या अंतर्मुखतेला दिशादर्शक बनवतो. तुम्हाला ध्यान, साधना, मंत्रजप, योग यामध्ये गती मिळेल. तुमचा गुरु मिळू शकतो. एक खरा मार्गदर्शक, वेद, उपनिषद, गीता वाचनात रस वाढेल. मन शांत आणि स्पष्ट होईल. गुरु ही दिव्य ज्योत आहे. तिच्या प्रकाशात तुम्ही स्वतःचा खरा हेतू, तुमचं कर्म आणि नियतीचा मार्ग ओळखता. नंबर 6 आहे वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद. पित्याशी संबंध असोत वा वडीलधाऱ्या व्यक्तींशी, गुरुचा आशीर्वाद या क्षेत्रांमध्ये सुलह घडवून आणतो. आधी वडिलांशी संबंध ताणले गेले असतील तर ते आता मृदू होतील. पित्याचा आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक आशीर्वाद लाभेल. तुम्ही देखील इतरांसाठी मार्गदर्शक बनाल, विशेषतः मुलांसाठी किंवा कनिष्ठांसाठी. नंबर 7 आहे परदेश गमन, नव्या परदेशात संधी. ज्याचं स्वप्न परदेशात जाण्याचं आहे त्यांच्या दृष्टीने गुरुचा हा गोचर अत्यंत शुभ आहे. तुम्ही शिक्षणासाठी परदेशी प्रवेश मिळवू शकता. नोकरीसाठी वर्क विजा किंवा परवानग्या मिळवू शकता. दूर देशात स्थायिक होण्याची प्रक्रिया सुरू कराल. गुरुच्या प्रभावामुळे तुम्ही जिथे जाल तिथे एक सुरक्षित आधार मिळेल. नंबर 8 आहे संतान प्राप्ती व संतती संबंधी शुभ वार्ता.
ज्यांना संतान प्राप्ती झाली नाही किंवा गर्भधारणेचे अडथळे आले आहेत त्यांच्यासाठी गुरूचा गोचर वरदान ठरेल. संतती संबंधी उपचार, IVF इत्यादींमध्ये यश मिळेल. आध्यात्मिक मार्गाने प्रार्थना करून यश मिळू शकते. आधीच्या संततीच्या यशामुळे घरात आनंद वाढेल. संतती म्हणजे केवळ बाळच नव्हे तर तुमचं निर्मितीतून बाहेर पडलेलं सौंदर्य. त्या संदर्भातही शुभ संकेत मिळतील, जसं की एखादं पुस्तक प्रकाशित होणं, कला प्रदर्शन होणं इत्यादी. आता उपाय, प्रार्थना आणि गुरुकृपेसाठी काही कृती आहेत. गुरुच्या शपथबद्ध कृपेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी गुरुवारी उपवास करा. ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा पिवळे फळ जसे की केळी हे दान करा. विद्यार्थ्यांना, ब्राह्मणांना किंवा गुरुस्थानी व्यक्तींना मदत करा. खीर, बेसन लाडू यांचा नैवेद्य अर्पण करा. आता कुंभ राशीच्या जातकांनो, ही वेळ तुमच्यासाठी देवगुरूची पाठराखण घेऊन येत आहे. गुरुने जणू शपथ घेतली आहे की तुझं संपूर्ण जीवन मी पुन्हा संजीवनी देऊन जागवणार आहे. 20 मे 2025 पासून सुरू होणारा हा काळ म्हणजेच पुनर्जन्माचं द्वार. जिथून तुम्ही बाहेर पडाल तिथे संधी, आशीर्वाद, प्रेम, पैसा, समाधान आणि आत्मबोध वाट पाहत आहे. तयार व्हा, गुरु आला आहे तुमच्या जीवनात प्रकाश पसरवायला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.